बातमी कोल्हापूरची. कोल्हापूर पालिकेची रणधुमाळी सुरू आहे. 20 प्रभागात 81 नगरसेवक नव्यानं निवडले जाणार आहेत. याकरता सगळेच पक्ष चांगलेच कामाला लागले आहेत. मात्र कोल्हापूरमधील नागरिकांना कोल्हापूरच्या विकासाबद्दल काय वाटतंय पाहूया. कोल्हापूरकरांचं नेमकं काय या संदर्भातलं म्हणणं आहे ते जाणून घेऊयात. आपल्यासोबत कोल्हापूरचे नागरिक आहेत. काय सांगाल? खरं तर गेल्या 5 वर्षात 10 वर्षात निवडणुका झालेल्या नाही आहेत, मात्र नगरसेवकांनी असतील प्रशासनानं असतील कामं केली आहेत का आणि यंदाची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर गाजणार आहे? खरं बघितलं तर गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये प्रशासकाची भूमिका अत्यंत बोटचीपी राहिलेली आहे. खरं बघितलं तर या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असले पाहिजेत, बॉडी असली पाहिजे, त्याशिवाय या नगरीचे प्रश्न सुटत नाहीत, हे आपण बघितलेलं आहे. पण यापूर्वीचा अनुभव बघता या कोल्हापूर शहरामधील ज्या पायाभूत सुविधा हव्या होत्या त्या पायाभूत सुविधा अजून आहेत त्या अवस्थेतच आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची अतिशय उत्तम अशी कुठलीही सुधारणा झालेली नाही. खरं बघितलं तर 5 ते 6 वर्षामध्ये आयुक्त मॅडमना किंवा आयुक्त असणाऱ्यांना, त्या पदावर असणाऱ्यांना कोल्हापूरचा विकास करण्याची अतिशय चांगली संधी होती, परंतु कुठल्याही प्रकारचं विकासाभिमुख काम झालेलं नाही. छत्रपती शाहूराजांनी जी बसवलेलं शहर आहे त्यांचंच ते रंकाळा, त्यांचाच तो कळंबा, त्यांचं ते राधानगरी धरणातून येणारं पाणी, त्यांचीच ते पंचगंगा नदीवरची सगळी ती सुविधा, त्या सुविधांचा अजून आपण लाभ घेतो. खरं बघितलं तर कोल्हापूर शहराचा नागरिक म्हणून आम्हाला लाज वाटते की अजून आम्हाला पायाभूत सुविधांसाठी झगडा लागते. गटरी नीट नाहीत, रस्ते नीट नाहीत, की शासनाकडनं फंड येतात परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात हे प्रशासन कुठेतरी कमी पडतं आहे. त्याची क्वालिटी, दर्जा आणि वेळेत काम करण्यात हे प्रशासन कमी पडतं आहे आणि त्याचं खापर या सरकारवर फुटतं आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून किंवा महायुती सरकारच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात देखील फंड प्रस्तावित आहेत. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की मोठा उड्डाणपूल पंचगंगा नदी ते शिरोली असा होणार आहे. त्यामुळं ही सगळी डेव्हलपमेंट होत असताना ह्यामध्ये एक वेगळी यंत्रणा पाहिजे, ती प्रशासनाची, आणि त्यासाठी वेगळी समिती पाहिजे, अन्यथा प्रशासनावर देखील कारवाई व्हायला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण निवेदन 5 वर्ष झाले आम्ही देतोय प्रशासनाला की बाबा महिलांसाठी स्वच्छतागृह झालं पाहिजे किंवा महिलांसाठी सुरक्षा हे सगळं झालं पाहिजे, पण ती दखल घेतली जात नाही आहे. ती दखल घेतली पाहिजे हीच माझी विनंती आहे. स्पष्ट आरोप आहे की पॅचवर्कच्या नावाखाली करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतो आहे. दरवेळेला नुसतं पॅचवर्क केलं जातं, हे नुसतं तकलादू काम असतं आणि त्यामुळे कोल्हापूर शहराकडे येणारा पर्यटक जास्त वेळ या ठिकाणी थांबत नाही. आणि येणारी निवडणूक आम्हाला अपेक्षा आहे, कारण 5 वर्षाचा जो प्रशासक कालावधी हा पूर्णपणे फेल झालेला आहे. येणाऱ्या निवडणुकीतून अपेक्षा आहे की निदान येणारे नवीन नगरसेवक महापालिकेमध्ये चांगला आवाज उठून काहीतरी काम करतील अशा आपण आशा धरूया. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.